विविध भारती पुणे ठळक बातम्या. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत असून या मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी अमेरिका, दक्षिण कोरिया, मेक्सिको, सिंगापूर, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे आदी 15 देशांच्या राजदूतांचं शिष्टमंडळ जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या इंडिया एआय पाठ्यवृत्तीसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडिया एआय स्वतंत्र व्यवसाय विभागानं नामांकनं मागवली आहेत. बीटेक आणि एमटेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज दाखल करता येईल. पात्र इच्छुकांनी इंडिया एआयच्या संकेतस्थळावर 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत असं विभागानं म्हटलं आहे. देशानं एचआयव्ही संसर्ग प्रतिबंधासंदर्भात लक्षणीय कामगिरी केली असून सन 2010 पासून एचआयव्ही संसर्गाच्या वार्षिक रुग्णसंख्येत 44% घट झाली असल्याची माहिती केंद्रीय राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया सिंह पटेल यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका उच्चस्तरीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर समाजाचं देणं देत माजी सैनिकानं संगमनेर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना 1,03,000चं बक्षीस दिलं. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं इयत्ता 10वीत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या प्रथम 3 विद्यार्थ्यांना विद्यालयाचे माजी विद्यार्थी मेजर महेंद्र चंद्रभान सोनावणे यांच्याकडून 1,03,000चं बक्षीस देण्यात आलं आहे. मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत गायत्री गोपीचंद आणि तृषा जॉली यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 15व्या फेरीत जपानच्या खेळाडूंना हरवत त्यांनी या फेरीत प्रवेश मिळवला. आज पुरुष एकेरीच्या 32व्या फेरीत पूर्व अव्वल मानांकित खेळाडू किदांबी श्रीकांत याचा सामना इस्रायलच्या दुबोवेंका दानिलशी होणार आहे. तर मिश्र दुहेरी गटात एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी जोडीचा सामना आज मलेशियाच्या जोडीशी होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.